पुण्यात राजकीय संघर्षाचा आता नवीन आणि आणखा एक वेगळा अंक जो आहे तो पाहायला मिळतोय। पुणे शहरात महिला आघाडीकडून, भाजपच्या महिला आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे आणि आपण पाहिलं इकडे तर ह्या राहुल गांधी यांचं जे पोस्टर आहे तर त्याला पायदळी तुडवत त्यासोबतच चपलांनी जोड्या मारत हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील बालगंधर्व चौकात सुरू आहे। या सगळ्यावर आता यांचे नेमकं काय म्हणणं आहे, का आंदोलन करतात, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय नेमकी तुमची मागणी आहे, काय हे आंदोलन करता तुम्ही रस्त्यावर उतरले? जे नारी शक्ती विधेयक काँग्रेसमुळे जे पारित झालं नाही त्यासाठी काँग्रेसचा, उभाटाचा, शरद पवार चंद्र पार्टी यांच्या पार्टीचा, समाजवादी पार्टीचा या सर्व विरोधक पार्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत। मात्र असं जरी असलं तरी काँग्रेसकडून सांगितलं जात होतं की या सगळ्या याच्यामध्ये जे काही बिल आहे तर ते पार करण्यासाठी तुमच्याकडून हे सगळं राजकारणासाठी केलं जात असल्याचा आरोप केला जातोय। हे बिल जे आहे तर ते पास करण्यासाठी राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला। नक्कीच ह्यात राजकारणच केलं जात आहे, कारण महिला सक्षमीकरण, काँग्रेस पार्टीला महिला सक्षमीकरण बनवायचं नाहीये आणि त्यांच्या स्वतःच्या पार्टीमध्ये खूप कमी महिला जे नेते आहेत। आता तुम्ही भाजपमध्ये बघू शकता, पुणे महानगरपालिका, पीएमसी महानगरपालिका, पीसीएमसी सगळीकडे सगळ्यात जास्त नेतृत्व हे महिलाच करतायत आणि इथून पुढे सुद्धा महिलाच करतील। तर त्याच्यासाठी आपण भाजप पक्ष हे नक्कीच महिलांच्या बरोबर राहणार आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच बरोबर आधी पण राहिलं आहे, इथून पुढे पण राहणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की नारी शक्ती बिल जे आहे तर ते जर पास झालं असतं तर काय वाटतं, काय बदल घडले असते पुणे शहरात ज्या सामान्य महिला आहेत किंवा ज्या काही महिला आहेत तर त्यांच्यासाठी काय नेमकं झालं असतं, काय चांगलं गोष्ट पाहायला मिळाली? बरोबरच आहे की आता जर बिल पास झालं असतं तर आपण बघितलं असतं की महिलांना, तळागाळातल्या महिलांना जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स ते लवकरात लवकर सॉल्व्ह झाले असते, त्यांना पण एक कुठेतरी न्याय मिळाला असता, एक समान संधी मिळाली असती, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाला समान संधी मिळाली असती, मुलींना, महिलांना। पण आता तुम्ही रस्त्यावर उतरताय, आंदोलन करताय, या सगळ्याचा नेमका काय याच्यावर फरक पडेल का, आणि जर काही फरक पडला नाही तर तुमची काय भूमिका असेल? फरक नक्कीच पडणार आहे आणि फरक पडण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। नक्कीच। तर या सगळ्यामध्ये आता या ज्या भाजपच्या सगळ्या महिला पदाधिकारी आहेत तर त्या सुद्धा इथे आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळं आंदोलन जे आहे तर ते छेडलं जात आहे। काय नेमकं महिलांचं म्हणणं आहे, जर हे बिल आहे तर ते पास झालं असतं तर काय वाटतं, कशा प्रकारे महिलांना संधी मिळाली असती? आज 70% लोकसंख्या ही महिलांची आहे, म्हणजे 50% लोकसंख्या, 70 कोटी महिलांची लोकसंख्या आहे। महिलांना नेतृत्वाला वाव मिळाला असता, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा, सामाजिक महत्वाकांक्षाला वाव मिळाला असता, त्यांनी देशाच्या धोरणामध्ये सहभाग घेतला असता। आज महिला सर्व क्षेत्रात पुढे गेल्यात, शिक्षणात असो, सगळी दालनं त्यांनी पार केली आहेत, एवढी प्रगती करतायत। मग राजकीय क्षेत्र जो देश कंट्रोल करतो, देशाच्या विकासाचा मोठा वाटा असतो, त्या क्षेत्रातच महिलांना काय आरक्षण नाही? बरं 50% तर लांब राहतं, 33%? बरं आज हालचाल नाही केली तर 2029 पर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार आहे। याच्या पुढे जाऊन काय त्याच्यात राहिलं? जर सगळे देशाची प्रगतीच इथं खुंटणार आहे, महिलांना तुम्ही बरोबर घेत नाही। महिला ही नारी शक्ती, आपण नेहमी म्हणतो समानता, आपण वेगवेगळे धोरणं काढतो आणि राजकीय क्षेत्रात आरक्षणाला तुम्ही पाठी राहताय आणि एवढी संधी आली, आज परत येणार आणि काय तर म्हणे डिलिमिटेशन, हे कारणं सांगतायत। कारण 2-3 वेळेला अटलजींनी सुद्धा हा विषय घेतला होता, 2-3 वेळा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तो विषय हाणून पाडला। तर महिला आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे। काँग्रेसची घराणेशाही तर या सगळ्यामध्ये आता या सगळ्या ज्या महिला आहेत तर त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून हा महिला आक्रोश मोर्चा जो आहे तर महिला मोर्चा जो आहे तर तो पुण्यातील बालगंधर्व परिसरात काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या सगळ्या महिला या मोर्चाला उपस्थित आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता जर हे बिल पास झालं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि अशी भूमिका जी आहे सगळी ती या महिलांकडून घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, स्विच मिरर पुणे।